रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर होत नाहीये। कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात आहेत। पण उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लोकसभेची जोरदारपणे तयारी सुरू केली आहे। माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं किरण सामंत यांनी सिंधुदुर्गात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। सोबतच भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे आशीर्वादही घेतले। राज्याचे उद्योगमंत्री आणि किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत हे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेसाठीच सोडण्यात यावी अशी ठाम भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे। शिवसेनेनं जागा लढवलेल्या होत्या खासदारकीच्या, आमदारकीच्या, आणि त्याच्यानंतर काही सहकारी आमच्या सोबत आले नाहीत, पण त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे आणि म्हणून आजही रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचाच दावा आहे। परंतु याच्या उपर सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सुद्धा मी निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे यापूर्वी स्पष्ट केलं आहे। इच्छुक वगैरे मी कुठेही नाहीये, पण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर होणं उचित नाही। पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत, माजी आमदार आणि भाजपाचे नेते प्रमोद जठार मात्र शिवसेनेला वारंवार ही जागा सोडण्यासाठी विनंती करत आहेत। 6 सीट मधल्या किमान 2 सीट भाजपला मिळायला पाहिजेत, ऐका शांतपणे। याच्यासाठी महायुतीतल्या किमान 2 सीट शिंदेला मिळाल्या पाहिजे, किमान एखाद दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, जे कोण असतील ते। या सगळ्यांच्या मानाचं पान आलं पाहिजे, तर ती महायुती म्हणून घट्ट राहील। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं, त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं वाटतं, इथला निवडणूक प्रमुख म्हणून मी, की ही सिंधुदुर्ग रत्नागिरी सीट भारतीय जनता पक्षाला आपण मोठ्यापणाने सगळ्यांनी निवड द्यावी, असं मी एक सगळ्यांना विनंती केली पाहिजे। कोकण दौऱ्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या मतदारसंघाची मागणी केली होती, पण वरिष्ठांचा अंतिम निर्णय आम्हाला मान्य असेल हे देखील ते सांगायला विसरले नाहीत। हे बघा, आम्ही विषय निवड क्लिअर ठेवलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तिन्ही ठिकाणी कमळाला तिकीट मिळाली तर 100% भारतीय जनता पार्टीचा कमळ निवडून येईल, आणि चुकून नाही मिळाली तरीही NDAचे तिन्ही सीट निवडून येतील याचा मला खात्री आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास आहे। त्यामुळे कार्यकर्ते म्हणून त्यांचा प्रयत्न आहे, त्यांनी मागितलेले आहे। भारतीय जनता पार्टीने जे NDAला दिली तर NDA, नाही तर भारतीय जनता पार्टी, हे कमळ फुलेल। देशामध्ये लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये कोणत्याही क्षणी उमेदवारी जाहीर होऊ शकते। यामध्ये सध्या सगळ्यात आघाडीवर नाव आहे किरण सामंत यांचं। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।